अबोलणे मरोनिया जीने असोनी नसणे जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग किंवा निसंग तोडियले लाग माग दोनी तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीच असंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगुरुडः ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथंच रूपिणं यथोक्तरूपिणं शंभो निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल्य महानंदं शिवगोरखं नमाम्यहं बोलो अबोलणे मरुनिया जिने असोनी नसणे जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडियले लाग माग दोनी वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय गोड स्वतःचा परिचय करून देणारा स्वतःची स्थिती प्रतिपादन करणारा किंवा अन्य आपण विचाराने बोलू संतांचा परिचय करून देणारा अतिशय गोड अभंग आजच्या
कीर्तन रूपी चिंतना करता सेवेकरिता घेतलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक ऐतिहासिक आध्यात्मिक आणि अध्यात्माच्या उंचीवरती असलेलं गाव म्हणजे श्री क्षेत्र रायपूर गाव. या पावनभूमीमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती ब्रह्मलीन गुरुजींच्या 14व्या पुण्यस्मरणाच्या पर्वकालावर 3.5 दिवसाचा होत असलेला संपन्न होणारा हा सोहळा अनुष्ठान ज्ञान यज्ञ श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. आजची ही संकीर्तनाची सेवा आदरणीय बापूंनी माझ्याकडे अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने समर्पित केली. त्यानिमित्ताने गुरुजींची सेवा करण्याची संधी पुन्हा या कीर्तनाच्या निमित्ताने मिळाली. तुम्ही सर्व साधक मायबाप वारकरी माता माऊली सर्वांच्या दर्शनाचाही लाभ या निमित्ताने झाला. अनेक वेळा गुरुजींच्या पुण्यस्मरणाचे कीर्तन इथंच करण्याचे योगी आले. मला वाटतं प्राणप्रतिष्ठेलाही अख्खा कीर्तन मी सेवा केलीच. याही वर्षी पुन्हा तो योग आला. आपण सगळे बहुसंख्येने उपस्थित आहात. विशेष करून भडाणे गावचं वैभव संतोष महाराज आहे की नाही. फार पूर्वी भडाण्याला सुवर्ण महोत्सव झाला. फार मोठं सप्ताह माझ्या नेतृत्वामध्ये सगळ्या भडाण्याच्या पंचक्रोशींनी केले. खरं म्हणजे रायपूर भडाणे हा चांदवड तालुक्याचा पूर्व भाग नाही का, हा इतका परमार्थाने गजबजलेला आणि अध्यात्माच्या उंचीवरच्या आहे महाराज नाही का. मग याच रायपूरला आपल्याला वैकुंठवासी श्याम महाराजांचे सुद्धा स्मरण करावं लागतं. मोठं कार्य श्याम महाराजांचंही झालं. आधी करून सगळी मंडळी आहेत नाही का, महाराज आहेत सगळी, ही सगळी जुनी मंडळी आहे महाराज. रायपूर भडाणे सगळी टाळकरी वादक गायक नाही का, माता माऊली, विशेष करून मनमाडची महिला मंडळ नाही का. तुम्ही खाली कावर बसून घेतलं पण बरं, टाळ कमी होते का, असं द्या, काय हरकत नाही. ह आणि सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. नियोजित वेळेमध्ये म्हणजे अगदी थोड्या वेळेमध्ये आपल्याला कुठेही जेवायला त्रास होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, उशीर होणार नाही, घरी पोचायला उशीर होणार नाही, या सगळी दक्षता घेऊन थोड्या वेळामध्ये या अभंगाची सेवा नाही का गुरुजींच्या चरणारविंदी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निवृत्तीनाथांचे अनन्य वारकरी म्हणजे भाऊ बर का. खूप सेवा केली. अध्यक्ष असताना खूप मंदिराला पैसे जमून आणले इकडून त्यांनी. आणि निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही असतात. हो असो सगळीच मंडळी आहे. अभंग 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये संतांचा परिचय महाराजांनी प्रतिपादन करून दिलेला आहे. अभंग तसं कोड्यातला आहे. महाराज म्हणतात आम्ही समाजात जाऊन बोलत असतो, पण ते बोलण्यातलं नसतं, न बोलण्यातलं असतं. बोलो अबोलणे, आम्ही बोलत असतो पण न बोलण्यातलं बोलत असतो. मरोनियाजीने, लोक जगून मरत असतात, आम्ही मरून जगत असतो.
असोनी नसणे. लोक असले तरी नसल्यासारखेच आहेत, आम्ही नसलो तरी चंद्र सूर्य असेपर्यंत असल्यासारखे आहेत. असोनी नसणे जनियामा. साधना फार मोठी सांगितली. भोगी त्याग झाला, भोगात राहून त्यागी. संगीच असंग, संगात राहून असंग. आणि कर्तृत्व काय? तोडी येले लाग माग दोन्ही. संबंध आणि खुणा पुसून टाकल्या. या बाबतीत कोणाला काही शंका असेल, कोणाला काही डाऊट असेल तर आमचा परिचय जाऊन तुम्ही पांडुरंगाला विचारा. तुका म्हणे नोवे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. याच्यातलं काही खोटं वाटत असेल तर आमचा परिचय तुम्हाला पांडुरंग देईल. स्वतःचा परिचय जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर मांडतायत. संतांचा परिचय खरं म्हणजे असा एक नियम आहे बरं का, स्वतःचा परिचय स्वतः करून देऊ नये. स्वतःचं कर्तृत्व स्वतः सांगू नये. मागे बोलू नका, बसा शांत. मागे बोलू नका, बाबा बसा. स्वयंपाक करणारे बोलू नका. हो, स्वतःचा परिचय स्वतः सांगू नये असं शास्त्र आहे. स्वतःचा परिचय स्वतः सांगणं, स्वतःची कीर्ती स्वतः सांगणं, स्वतःचं कर्तृत्व स्वतः सांगणं, स्वतःचा महिमा स्वतः सांगणं हे चांगल्याचं लक्षण नाही. आणि या संतांचं तर अजिबात नाही, नाही का? मग तरीही तुकोबाराय स्वतःचा परिचय का करून देत आहेत? दोन गोष्टी याच्यातल्या धावत्या पटकन सांगून जातो बघा. स्वतःचा परिचय स्वतः सांगू नये, स्वतःची स्तुती स्वतः ऐकू नये आणि स्वतःची स्तुती स्वतः करूही नये. अर्धाच मिनिटं घेतो, पटकन हा विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. महाभारतात युद्धाचा प्रसंग आहे. रोजच युद्ध आहे. सूर्योदयाला युद्ध सुरू व्हायचं आणि सूर्यास्त झालं की थांबायचं. मग रात्री बैठका व्हायच्या. आज दिवसभर झालेल्या युद्धाचं आत्मचिंतन केलं जायचं. आपल्याला मतदान का कमी पडलं, का विरोधात लोक गेले, आपण कुठे चुकलो, आपली का माणसं मरतायत, असं कोण आत्मचिंतन करायचं नाही का? कौरव पक्षातली लोक. पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू व्हायचं. एकंदरीत अंदाज बघितला तर पांडवाची सेना जशीच्या तशी आहे, पण कौरवाची सेना कमी होते आहे. खंत वाटली. अशा अस्वस्थपणामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा. माणूस जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा बुद्धीवरचा ताबा जातो आणि तेव्हा क्रोधी होतो. आणि क्रोधी माणूस वाचाळपणाने बडबड करतो. थोडासा क्रोधामध्ये दुर्योधनाचा ताबा गेला आणि सगळ्यांवरती धावून गेला. तुम्ही सगळी मोठी मोठी माणसं काय कामाचे, तुम्ही माझ्या बाजूला असून, तुम्ही एवढे सगळे असून सुद्धा जर माझी माणसं, माझे सैन्य मरत असेल आणि पांडवांची मरत नसतील तर काय फायदा? कर्णाकडे बघितलं. खरं सांगू का, बाकीच्यांचं दे सोडून तुझ्यासारखा जिवलग मित्र माझ्या बरोबर आहे. तुझ्या भरोशावरही मी हे युद्ध करतोय. आणि अशी जर अवस्था होत असेल तर कसं व्हायचं? त्यावेळेस कर्णाने सांगितलं, बेटा मित्रा काळजी करू नको, उद्या मी जातो, उद्या युद्धात मी जातो आणि तुला उद्याच्या संध्याकाळी याचा परिणाम काहीतरी वेगळा दिसेल. बातमी लीक झाली की उद्या कर्ण येणार आहे. आणि मग इकडच्या बैठकीत सांगितलं, कर्णाला सामना करण्याकरता कोणी जायचं पांडवांपैकी? धर्मराजा म्हणले, कोणी का जायचं, मीच जातो की. आणि मग ठरलं धर्मराजाने पुढे जायचं. दुसऱ्या दिवशी युद्ध प्रारंभ झाला. कर्ण आणि धर्मराजा एकमेकासमोर लढत आहेत. पण तो कर्ण इतका युद्ध नैपुण्य होता, इतका भयानक होता तो कर्ण, की धर्मराजाला भात्यातला बाण सुद्धा काढू दिला नाही त्याने. इतका पावसासारखा बाणाचा वर्षाव केला. 2 बोटाच्या फटीतून बाण निघून जायचा. घाबरलेले केस उभे राहिले, त्या केसातून बाण निघून जायचा. पायाच्या फटीतून बाण जायचा. धर्माला काहीच सुचेनाचं झालं, काहीच गोंधळला.
आणि क्षत्रिय धर्माला कलंक लागेल अशी गोष्ट केली, युद्धातून पळून आला, डोक्याला हात लावून बसला, मोठा अपमान झाला. आणि क्षत्रियाने पळून यायचं नसतं, क्षत्रियाने एक तर लढायचं असतं, नाही तर मरायचं असतं. हा धर्माचा भाग आहे. अस्वस्थ झालेला धर्म. पुन्हा एक वाक्य माझं नीट ऐका. मोठ्या माणसांना अपमान सहन होत नसतो. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायला लागले की समजावं हे मोठेपणाचा आव आणतायत. मोठा माणूस आहे, एवढा मोठा अपमान झाला आणि त्या रागाच्या भरात आपल्या भावांवर धावला. कुठे होते तुम्ही? अरे कुठे होते? एकट्याला लढायला पाठवलं. मला काय मारायचं होतं का तुम्हाला? ए भीमा, तुला एवढी शक्ती, एवढं तुला ते काय करायचं? ते अर्जुनावर धावला. अर्जुनावर. अर्जुना, तुझ्यावरती, तुझ्याकडे ते गांडीव आहे ना, धनुष्य आहे ना, काढी लावायची का त्याला? जर मला कामी येत नसेल तर? अर्जुन म्हणले, तोंड सांभाळून बोल. बास, माझ्या धनुष्याचा अपमान करायला कोणी सांगितलं तुला? उठला अर्जुनन, बाण लावला. तुला जिवंत ठेवत नाही म्हणले, धर्माला म्हणले. सगळीकडे स्तब्धता पसरली. इथं घरातच लागून गेली. अर्जुनाने दोरी ओढणार तितक्यात कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा हात धरला. थांब, काय करतोय? बाजूला, माझी शपथ आहे, माझ्या धनुष्याचा जो अपमान करेल त्याला जिवंत ठेवणार नाही, तो कोणी असो. आणि तुम्ही पाहुणे माणसांनी कांदे पोहे खायचे आणि गुपचूप बाजूला बसायचं. आमच्या भावमंदीत पडायचं काही काम नाही तुमचं. कृष्ण म्हटले, अरे अर्जुना, तुझ्यात पडतच नाही, पण तूच पाडलंय मला. तुझी शेपत पण मुडणार नाही आणि धर्म बी मरणार नाही, असा मधला मार्ग मी सांगतो. म्हटलं, काय याला मधला मार्ग आहे? म्हटले, जगातले सगळे मार्ग मलाच माहिती आहेत. काय मार्ग आहे? म्हणले, काही नाही. आपल्यापेक्षा मोठ्याला जर मारायचं असेल तर शास्त्र असं सांगतं, त्याला देहाने मारू नका. लहान्यांकडून जर भर सभेत त्याचा अपमान झाला तर तो मेल्यात जमा असतो आणि लहान्याला त्याला मारल्याचं पाप लागतं. मग काय करायचं? काही नाही, तू लहान आहे, तू त्याचा अवमान कर म्हणजे तो मेल्यासारखाच आहे. लहान्याकडून मोठ्याचा अवमान होणं म्हणजे मोठ्या न जगल्यातच आहे. लहान्यालाही त्याला मारल्याचं पाप लागतं म्हणजे तुझी शपथही मुडणार नाही आणि तोही मरणार नाही. तो म्हणले, देवा, अपमान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ते म्हणले, शिव्या दे ना. ते म्हणले, आयुष्यात कधी दिल्या नाही, शिकून घे, दे शिव्या. आता अर्जुनाने विचार केला, असा बी कधी संधी येणारच नाही. बरंच त्याच्या बी पोटात खळबळत होतं आणि ते आलं बाहेर. आणि अर्जुन सुटला धर्मावर. काय बोलतोय धर्म तू? अरे मोठा भाऊ आहेस ना तू, मोठ्यासारखं वागला का तू? तू मोठा आहे, जुगार खेळायला काय बुद्धी गाण ठेवली होती का रे? अरे इतका तू वाहत गेला, स्वतःची बायको पणाला लावावी एवढा बेअक्कलीपणा? कुठे मला बोलतोय आता तू? आम्ही तुझी मर्यादा ठेवतो याचा अर्थ काय? घामाघूम झाला बोलून. काय नाही ते बोलला, मी तर बाकीचं बोललो नाही तुम्हाला. अर्जुन खाली बसला. देव म्हणले, अजून अजून नाही, बस झालं देवा. धर्मराजाने खालमान घातली. अर्जुन पुन्हा उभा राहिला. आता काय झालं? म्हणले, माझी देवा दुसरी शपथ आहे. म्हणले, काय? माझ्या मोठ्या भावाचा जो अपमान करेल त्याला जिवंत ठेवणार नाही. या अर्जुनाकडून धर्मराजाचा अपमान झालाय, आता बाण स्वतःलाच मारून घेतो आणि संपून घेतो. धरला उलटा बाण, आता लागला ओढायला. देव म्हणले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. देव म्हणले, याला काहीच मार्ग नाही, तू ओढ.
अर्जुनाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आला आणि त्याला खात्री होती माझा देव याच्यातही वाचवेल. ते म्हणले, थांब अर्जुन, तुला स्वतः आता आत्महत्या करायची गरज नाही. शास्त्र सांगतो मनुष्य देह दुर्लभ आहे. मानवी देह मिळाला असेल तर जीवनात सुख आणि दुःख, आनंद आणि संघर्ष हा नसेल तर जीवन जगण्याचा आनंद नाही. पण आनंदामध्ये भारावून जाऊ नये आणि संघर्षामध्ये हारून जाऊ नये. संघर्ष करण्याची क्षमता ठेवावी, प्रतिकाराची क्षमता ठेवावी. अर्जुन, 3 गोष्टी सांगतो. एखादा वाईट प्रसंग आला त्याला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी माणसाने. त्याला प्रतिकार करावा. प्रतिकार होत नसेल तर अन्याची मदत घ्यावी. आणि अन्याची मदत मिळत नसेल तर तिथून देशांतर करावं, पण आत्महत्या करू नये. देवा, याच्यात काय मार्ग आहे? म्हणजे दुसरं शास्त्र सांगतो, एखाद्याला आत्महत्या करायची असेल तर त्याला आत्महत्या करायची गरज नाही. स्वतःची स्तुती जर स्वतःच्या कानाने ऐकून घेतली तर त्याला आत्महत्येचंच पातक लागतं. अर्जुना, आम्ही तुझी स्तुती करतो, तू फक्त ऐकून घे, तू मेल्यातच जमा होशील. विठ्ठल विठ्ठल अर्जुनाचं लई कौतुक केलं. अर्जुन म्हणले, बाद झाला आता, माझा आता मुद्दा इथं आहे. स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानाने ऐकणं, स्वतःची स्तुती स्वतः करणं, हे जर शास्त्र मृत्यू समान मानत असेल तर मग जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा परिचय का देतात? का परिचय देतात? त्या परिचय देण्याचे मी 2-3 कारण धावते सांगणार आहे. संत परिचय देतात, तो दिला पाहिजे. त्याचं कारण आहे महाराज, समाजाला संतांची जाणीव नसल्यामुळे संतांनी संतांचा परिचय देणं आवश्यक आहे. माझं काय मत आहे बघा, कीर्तनाला निघाली एखादी माथा माऊली, हातपाय धुतले, दिवसभर शेतात काम केलं, हातपाय धुतले, फ्रेश झाली, चांगलं वस्त्र परिधान केलं, आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघितला, कपाळाचं कुंक थोडं पुसट वाटलं, करंडा घेतला कुंकवाचा आणि स्वतःने बोटभर कुंकू घेतला त्या बाईने आणि आरशाकडे बघत बघत स्वतःच्याच बोटाने स्वतःच्या कपाळाला कुंकू लावला. आता सौभाग्यवतीने स्वतःच्या बोटाने स्वतःच्या कपाळाला कुंकू लावणं याच्यात काही दोष आहे का? दोष नाही ना. तसंच समाजाला संत कळावे म्हणून संतांचा परिचय संतांनी देण्यात दोष नाही. विठ्ठल विठ्ठल आता परिचयाचा जर विचार केला, बघा तुम्ही, वेगवेगळ्या अंगाने संत बघावे लागतील. कधी कर्तृत्वाचा परिचय आहे, कधी स्वरूपाचा परिचय आहे, कधी संसाराचा परिचय आहे, कधी साधनेचा परिचय आहे आणि कधी सिद्धतेचा परिचय आहे. काय माहितीये का, एखाद्याचं कर्तृत्व कळत नाही तोपर्यंत माणसं त्याला व्हॅल्यू देत नाही. काय वाटतं तुम्हाला? कर्तृत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं व्हॅल्यू देत नाही. माणसं एकदा व्हॅल्यू देतात, 5 वर्षाकरता निवडून आणतात. तुम्ही कर्तृत्व केलं नाही तर परत काही झालं तरी लोक व्हॅल्यू देत नाही. कर्तृत्व महत्वाचं आहे, कर्तृत्वाचा महत्व आहे. मग संतांचं कर्तृत्व असामान्य आहे, असामान्य आहे महाराज. आलिंगन घडी मोक्षयोजता वागवाणे ऐसा महिमा ऐसा संतांचा
मोक्ष सायुज्यता ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संता धनी बोलया दिसमा महिमा सांगतोय महिमा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे आईशी महिमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ आईसा संतांचा महिमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे आईसा संतांचा महिमा. एक सांगू का तुम्हाला, प्रेम दिलं की देव देवत्व विसरतो. काय म्हणतो मी? प्रेम दिलं की देव देवत्व विसरतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्यपण पार्थाचे करीत असे. माझं वाक्य नीट आहे का? प्रेम दिलं की देव देवत्व विसरतो आणि संतांची सेवा केली देतात. हो करील काय करी पाहे बीज शुद्ध काही करू शकतात, काही करू शकतात. महिमा सांगतोय मी, काही करू शकतात. एक बाईचा नवरा मेला, नवरा मेला, यात्रा निघाली. प्रेत यात्रा. राम नाम राम नाम राम नाम. एका झाडाच्या शांत सावलीत एक साधू बसलेला दिसला. त्या बाईला असं आता मारायचंय, दर्शन करून तरी मारावं. ती बाई गेली साधूच्या समोर नमस्कार केला. करता करता बांगडीचा आवाज झाला, कारण फोडायच्या होत्या त्या पुढे जाऊन. साधूने डोळे बंद असतानाच आशीर्वचन दिलं, सौभाग्यवती भव. बाई रागवली, ओ बुवा आशीर्वाद देताय का आश्वासन देताय? रागात होती, दुःखात होती. म्हटले आश्वासन देणारे लोकशाहीत जगतात, आशीर्वाद देणारे अध्यात्मात असतात. डोळे उघडले साधूने. काय झालं? हे समोरचं प्रेत माझ्या नवऱ्याचं आहे. सती जाण्याकरता निघाले. माझ्या जीवनातले काही मिनिटं शिल्लक आहेत. तुमचं दर्शन घ्यावं म्हणले, तुम्ही सौभाग्यवती भाऊ म्हणता. अरे असं कसं होईल? काय होतं तुमच्या नवऱ्याचं नाव? नावगण सच्चिदानंद होतं. अहो मग सच्चित आनंद, त्याला कुठे मरण असणार आहे का? त्याला कुठे मरण असणार आहे का? अर्धा मिनिटं घेतो बरं का, याच्यात पुन्हा थोडं अर्धा मिनिटं घेतो. ते वालीला मारलं सुग्रीवाच्या सांगण्यावरनं. वालीचं प्रेत असं पडलं. भावार्थ रामायणामध्ये फार गोड संवाद आहे. ती वालीची बायको आली, दगड घेऊनच आली हातात. रामाला म्हणले डोक्यात टाकू का तुझ्या? तुला देव आहे ना, तू देव आहे ना. अरे तुझी कीर्ती आम्ही ऐकली आहे ना. अयम निज हा परोवेत्ती गणना लघु चेतसा उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम समचरण दृष्टी. कर्तृत्व तुझं ऐकलंय ना, तू देव आहे ना. ए बाई झालं काय? तू माझ्या नवऱ्याला मारलंस. तुझं काय बिघडवलं होतं याने? तुझी काय दुश्मनी होती याच्या बरोबर? रामाने पहिलं कारण सांगितलं. आपल्या मित्राचा मित्र
आपलाही मित्र असतो आणि आपल्या मित्राचा शत्रू हा आपलाही शत्रू असतो. जर आपल्या शत्रूला आपला मित्र गुपचूप भेटत असेल तर तो मित्र नाही, तोही शत्रू, त्यालाही बाजूला करा. माझी तुझी दुश्मनी नाही, पण माझा मित्र सुग्रीव आहे आणि माझ्या मित्राची बायको तू पळवली, म्हणून माझ्या मित्राला मदत करणं माझं काम आहे. म्हणून माझ्या मित्राची मैत्री निभवण्याकरता तुला मी मारलं, तुझ्या नवऱ्याला मी मारलं. हे ठीक आहे, हा मैत्रीचा विषय मी मान्य करते, पण मला विधवा केलं, माझा काय याच्यामध्ये दोष आहे? मी विधवा झाली, माझा काय दोष आहे याच्यामध्ये? माझं सौभाग्य तू घालवलं, याच्यामध्ये लावून घे कमी कमी फिरून घे. हां तिथंच कमी कमी तिथं. खाली वादी निघाली वाटतं बाळा, एखादी वादी निघाली. उभाच करून घेत नाही भाऊ. हां घे करून पटकन, थोडं माईक जवळ धरा ते. हां हां फिरव. या देहाला पती समज असेल तर वालीचा देह इथंच आहे, तू कस काय विधवा झाली म्हणते? तुझा पती तर देहाला जर तू नवरा समजत असतील, पती समजत, तर देह इथंच आहे ना. देह कुठे गेला? आणि जर देहाला तू पती समजत नसेल तर त्याच्यातला आत्मतत्व मीच आहे. जोपर्यंत तू मलाच जाणून घेशील तोपर्यंत तू कायम सौभाग्यवती आहे. काय होतं मध्ये परत घुसतो आपल्याला ते सच्चिदानंद आहे बरं का, पण घुसलं परत सांगतो. आता परत 2 मिनिटं घेतो. आपला परिचय चाललाय ना. एक दिवशी रामरायाचे पाय दाबत होते हनुमंत. म्हणजे पूर्वी शेवा हा भाव होता. एकदम रामरायाला अशी जाग आली, डोळे उघडले. रामराय म्हणले, ए कोण रे तू? हनुमंत म्हणले, मी? प्रभू असं काय करताय तुम्ही? अहो तुमचा प्रचाराला मी वडे खाऊन फिरलो ना. मीच ना, झाडाची पानं खाल्ले, लोकांच्या शिव्या खाल्ल्या. अहो मीच ना तो. अहो द्रोणागिरी घेऊन आलो, मीच ना तो. हे मी ओळखत नाही, कोण आहे तू? कोण आहे तू? हनुमंत म्हटलं, हा एका वेगळ्या उंचीवरून विचारतायत. हनुमंतराने फार गोड उत्तर दिलं. देहदृष्टी तो दासोहम, जीवदृष्टी ददंशका, आत्मदृष्टी त्वमेवाहम इति मे निश्चलामते. प्रभू प्रभू तुम्ही मला काय समजतात? जर तुम्ही मला देह समजत असाल तर देहाच्या दृष्टीने मी तुमचा दास आहे. तुम्ही मला जीव समजत असाल तर जीवाच्या दृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि तुम्ही मला आत्मतत्व समजत असाल तर तुम्ही आणि मी एकच आहे. आत्मतत्वाच्या दृष्टीने वाली देहाच्या रूपाने गेला, आत्मतत्वाच्या दृष्टीने जिवंत आहे. तसं ज्ञानोबा राय म्हणतात त्या बाईला, देहाच्या दृष्टीने तुझा पती गेला, आत्मतत्वाच्या दृष्टीने तो जिवंत आहे. सच्चित आनंद, त्याला मरण कसं असेल एवढा शब्द मुखातून निघून गेला आणि तिरडीवरच उठून बसलं. मेले माणूस जित उठवील वेळ काळा ते मेलेलं जिवंत झालं. त्यात नवल नाही अक्का, त्या मेलेल्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मला याच आश्चर्य वाटतं, ज्ञानोबारायांमध्ये एवढी क्षमता होती, मेलेल्यांकडनं ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची. आमच्यात एवढी क्षमता नाही, जिवंतांकडनं वाचून घ्यायची. मी कर्तृत्व सांगत होतो, हीच संतांची ताकद आहे. जी निमिष मात्रे देह पालटीला
श्रीचा तो केला पुरुषा श्रीचा तो केला हे कर्तृत्व आहे संतांचं. जी निमिष मात्र मला सांगाय आता अर्धा मिनिटं घेतो प्रमाण एवढं छान झालं तर. जयसिंगपूर माहिती आहे का तुम्हाला? कोल्हापूर साताऱ्याच्या मध्ये जयसिंगपूर आहे, माहिती आहे का तुम्हाला? जयसिंगपूरला एक राजा होऊन गेले त्या काळात. त्या राजाला मुलगाच होत नव्हता, मुलीच व्हायच्या. ते वैतागलं आणि ते राजेच ते म्हटले जर आता त्या राणीला दिवस गेले, म्हटले हिला जर आता मुलगा झाला नाही ही कापून फेकून द्यायची, असा आदेश सोडला. तिला तर दिवस गेले, ती कापायची आधीच अर्धी झाली. पण तुम्हाला एक सांगू का, म्हणजे आतलं सांगतो, मंत्र्याला काहीच कळत नसतं म्हणून पीए ठेवलेला असतो. तसं पूर्वी राणींना शेवेला एक दाशी असायची, ती दाशी नंबर 1 हुशार. हा तुम्हाला माहितच आहे मंथरा, काही मंथरा असतात काही चांगल्या असतात. हे बघा, मंथरा सारखी मिळाली तर रामायण घडतं, आणि कुब्जे सारखी मिळाली तर कृष्ण लीला घडते. ती दाशी म्हणले राणी साहेब तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी आहे ना, काळजी नका करू. दिवस भरले, डिलिव्हरी झाली, प्रसूती झाली आणि मुलगीच झाली. पण दाशी चतुर, दाशी म्हणली हे कोणालाही सांगायचं नाही. तिने त्या मुलाचे कपडे घालून दिले आणि वार्ता पसरवली. राजाला मुलगा झाला. राजा धावतच सैन्यासह नाही का आबादानी घेऊन भेट वस्तू घेऊन आला. दाशीने सांगितलं थांबा, मुलगा झाला हे खरंय, पण ज्योतिषाने सांगितले, राज ज्योतिषाने मॅनेज केलेला होता तो, जर तुम्ही लग्नाच्या आधी मुलाचं तोंड बघाल तर मुलगा तरी मरेल नाही तर तुम्ही तरी मराल. तो म्हणले झाला हे महत्वाचं आहे ना, उद्या मोठा. त्या पोरीला पोराचे कपडे घालून मोठं वाढवलं, पोराचं कपडे घालून. मुलगी होती पण मुलगा म्हणून 20 वर्षाचा झाला मुलगा, 22 वर्षाचा झाला. राजा म्हणले आता पोरगा मोठा झाला, कधी त्याचं मुख बघेल असं मला झालंय, पण लग्न झाल्याशिवाय बघता येणार नाही. याचं अंग पिवळं करायचं आणि मुख बघायचं. एका दुसऱ्या देशाच्या राजाची मुलगी बघितली, व्यवहार झाला, लग्न समारंभ झाला, आनंदात सून घरात आली. जेव्हा राजा म्हणजे सून आणि मुलगा एकत्र आले तेव्हा ती मुलगी रडायला लागली. म्हणलं काय, मी मुलगा नाही मुलगी आहे, पण असं मला वाढवलंय, सहन करेल का ती? पोरगी दुसऱ्या दिवशी सुटकेस भरून निघून गेली. नुसती निघून नाही गेली, बापाला सांगितलं तुम्हाला फार मोठं फसवलं, एका मुलीबरोबर माझं लग्न केलं. राजाने 5000 सैन्य घेतलं आणि तिकडून आला ना आक्रमण करून, मला फसवतो, सगळ्यांच्या समोर याला आता तपासणी करणार, ही मुलगी हे सिद्ध करणार आणि याचा शिरच्छेद करणार. मी एक तात्विक बोलू का?
आपल्या बाप अडचणीत येऊ नये आणि बापाची मान खाली जाऊ नये याची काळजी घेणारी एक ईश्वरी तत्व जगात आहे, तिचं नाव मुलगी आहे. वा. ती मुलगी म्हटले उद्या मला तपासणार आणि मी मुलगी निघणार आणि माझ्या बापाची मान खाली जाणार, त्यापेक्षा मीच आत्महत्या केलेली काय वाईट. निघाली मुलगी घराच्या बाहेर रात्रीच. सकाळी सकाळी जंगलापर्यंत एका पोचली. काय योग बघा, ज्ञानेश्वर महाराज कुलस्वामिनीचं दर्शनाला निघाले होते 10-5 लोक घेऊन कोल्हापूरच्या, आणि हे दरीत उडी मारायला चालली होती ही पोरगी. ते म्हणले पुन्हा कोणी साधू दिसतो, दर्शन घेऊन मारावं. पुन्हा दर्शन घेतलं आणि त्या माऊलीने सांगितलं, बाळा तू खूप मोठा राजा होशील. बाळा नाही, बाळी म्हणा, बाळी मुलगी आहे मी, फक्त कपडे मुलाचे आहेत. माऊली म्हटले अरे मी तुला मुलगा म्हणतो, तू मुलगी राशीलच कशी. श्रीचा तो केला पुरुषोबा, क्षणात त्या मुलीचा मुलगा झाला. हे संतांचं कर्तृत्व आहे महाराज. जी निमिष मात्रे देह पालटे. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी व पडण्याच्या हात. हो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, हे कर्तृत्व आहे. अंगी ऐशे बळ रेडा बोले, हे कर्तृत्व आहे. आणि जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ हे स्वरूप आहे महाराज. संतांची ताकद आहे. म्हणून संतांचा महिमा महान आहे. संतांचा स्वरूपाचंही विशेष महत्व आहे. मी एक सांगू का, संत स्वरूपाने ईश्वरी तत्व आहे पण बाह्य अंगाने सामान्य आहे. मला रागवू नका बरं का, पण एक बोलू का मी, बरेच जण बाहेरून साधू दिसतात, आतून माणसंच असतात. आणि बाहेरून माणसं दिसणारे आतून सोनार गुरुजी सारखे एखादी साधू असतात. अंतरंगाने नाही का. हो. देवते संत देवते संत स्वरूपाने देव आणि संत एक असतात. मी माझं भाग्य आहे बापू, तुम्हाला कल्पना आहे त्या गोष्टीची. मी गुरुजींना अनेक वेळा मनमाडला भेटायला आलेलो आहे. मी तेव्हा तर काही फार कीर्तनकारी नव्हता, नेमके कीर्तन करायचो. पण गुरुजी आजारी होते आणि पिंपळगावचे भाऊंचं खूप गुरुजींवर प्रेम. भाऊन आणि आम्ही गुरुजींना भेटायला जायचो. तेव्हा गुरुजींचे 2 गुण मला फार आवडले. मी लहान असताना सुद्धा मला मानपान देऊन बोलायचे, हे बघा नाना, तुम्ही आहे ना महाराष्ट्रातले सगळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार राहाल, असे गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हटले अहो कसं शक्य आहे, तुम्ही फार मोठे व्हाल, ते तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय. म्हणजे ही साधूची लक्षणं असतात. मलाही कल्पना नव्हती मी इतका मोठा, म्हणजे मी मोठा झालेलोच नाहीये, पण मात्र निवृत्तीनाथांची, ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची सेवा करण्याचं ही साधूंची लक्षणं असतात महाराज. आणि म्हणून साधू बाहेरून माणसं दिसतात, आतून साधू असतात. संत नवती जगा मानसाच्या तारिके, 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 समुद्र म्हणून लिंग
सारखे दिसतात पण माणसं नसतात. हो हो, भक्ताचा महिमा दुसऱ्या इतरांना ते शक्य नाही. गुरुजींचे 2 गोष्टी मी कायम लक्षात ठेवल्या आहेत. ऐका, गुरुजी म्हटले कायम नामसाधना करा, पण नुसती नामसाधना करून तुम्ही वापरणार नाही, चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करा. या 2 गोष्टी त्यांना वाचन फार आवडायचं. आता ते शिक्षकच होते नाही का. आणि म्हणून संतांचा परिचय हा अंतरंगाचा स्वरूपाचा. दुसरा संतांचा प्रपंचाचा परिचय. आता भौतिक परिचय, साधक परिचय आणि सिद्ध परिचय खूप वाढेल, ते पण आता कंट्रोलमध्ये आणतो. हां, साधक भौतिक परिचय. वारकरी संतांचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का? संसार सोडला नाही, पण संसार असा केला की देवाला संसारात येण्याकरता भाग पाडला. 36 वर्ष ज्या देवाला त्या संसारातून जाऊ वाटत नाही, त्याला प्रपंच कसं म्हणणार? बायकोला काठा मुडू नये. लोक आमच्या जिजाऊला बदनाम करतात. बरेच कीर्तन करता अर्धवट दृष्टांत सांगतात, ते कुठेच चरित्रात नाही. हा, पण जिजाऊ सारख्या सच्चिल नाही का धर्मपत्नी होणे नाही. तुकोबाराय जर भजनाला भंडारा डोंगरावर गेले तर जिजाऊ तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. मग जायचं कुठे? तुकोबारायांची पावलं बघत बघत जायच्या, आणि ज्या पावलातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायच्या त्या पावलाच्या अनुषंगाने त्या डोंगरावर पोचायच्या, तुकोबारायांना प्रसाद द्यायच्या, आणि तुकोबारायांचं भोजन झाल्यावर मग उचिष्ट म्हणून प्रसाद घ्यायच्या. फक्त हे ऐकून घ्या, म्हणजे मी जिजाऊचं सांगतोय. आपण आधी खाऊन बघा मीठ कमी जास्त आहे की नाही, आणि मगच मालकाला वाढा. आणि मग जिजाऊला जर त्या जंगलात चालता चालता जर एखादा काटा मुडेल, म्हणजे तुकोबाराय भजन करतायत, जिजाऊ मागे पळतायत, आणि जिजाऊला काटा मुडू नये म्हणून भगवंत मागे पळतोय काढण्याकरता. काय गोड दृश्य आहे. म्हणून तुकोबा, एक सांगू, संतांचा संसार, माझं वाक्य नीट आहे का, संतांचा संसार लौकिक दरिद्री असला तरी अलौकिक श्रीमंती आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे कदाचित बँक बॅलन्स नसेल, त्यांच्याकडे सकाळी जेवल्यावर संध्याकाळी जेवण्याकरता अन्न नसेल, पण एक वाक्य लक्षात ठेवा, त्यांच्या हृदयात मात्र अन्नदाता विराजमान असेल. त्यांचा भौतिक परिचय फार मोठा आहे, फार मोठा आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, भौतिक परिचयच आहे. बाईल मेली मुक्त झालो नाही का, भौतिक परिचयच आहे. म्हणजे कधीतरी तुकोबाराय म्हण बरं का, मी सुद्धा अजून या अभंगावर कीर्तन नाही केलं, बरे झाले देवात निघाले देवा, करणार बी नाही, आणि कोणी केलं बी नाही, फक्त ते तुकोबारायांनीच म्हणावं. पण एक वाक्य, कधीतरी संसारातली अनिश्चितता परमार्थात निश्चिती देते. म्हणून कधीतरी संसारात विस्कळीत करावं देवाने, त्याशिवाय परमार्थात मन रमत नाही, लक्षात ठेवा. कुठेतरी देवाने, देवाची जर कृपा असेल ना, नाही कधीतरी आत्मचिंतन करा ना पाटीलांना, कधीतरी आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्याला गावातून कोणी हाकलून दिलं का? अजून खरं सांगा, वर बोट करा बा, त्याला गावातून हाकलून दिलं. असा गावात माणूस आहे का बा त्याला पंक्तीतून उठवून दिलं? वर बोट करा बरं. असा गावात माणूस आहे का त्याला काट्याने मारलं? करा बरोबर बोट. असा गावात माणूस आहे का त्याला भिक्षा मिळू दिली नाही? करा बरं बोट. मग मला सांगा, एवढी त्यांची लौकिक परिस्थिती भयानक होती तरी अलौकिक परिस्थितीने ते जिवंत आहेत. म्हणून कधीतरी संसाराची, खरं सांगू का तुम्हाला, कितीतरी वेळा माझे ज्ञानोबाराय इंद्रायणीचं पाणी पिऊन झोपले, पोटात अन्नाचा कणही गेला नाही. कितीतरी वेळा ज्ञानोबारायांच्या पत्रिकेमध्ये लौकिक सुख अजिबात नाही, पण अलौकिक ऐश्वर एवढं आहे, जगाचा मालक आहे तिथं डोकं टेकवतो. लक्षात. भौतिक परिचय फार महत्वाचा. आणि मी तर म्हणतो, देवा भौतिक देशील तेव्हा दे, पण भौतिकाच्या पलीकडे जाऊन
अलौकिक तत्वाची जाणीव करून दे. ते जे जिवंत येणार आहे, किती बँकेत बॅलन्स आहे तो तसाच राहणार आहे, पण नामस्मरण किती झालं आणि आत्मतत्वाची जाणीव किती होऊन नाही का चिदानंद स्वरूपाला किती पोचलात. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावा रे, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावा रे, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावा रे, अहम वाग्या रे सावधानी बजली लागा रे, बजली लागा बजली लागा बजली लागा, वंदना करीवारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. आता ह्या स्वरूपाला पोचण्याकरता पहिली गोष्ट, 3 गोष्टी आता लक्षात ठेवा, ऐका. या स्वरूपाला पोचण्याकरता पहिली गोष्ट, प्रपंचाची आसक्ती कमी करा, लौकिक सुखाची आसक्ती कमी करा. लौकिक उपकरण, भौतिक सुख त्याच्या भ्रमामध्ये वाहून जाऊ नका, कारण भौतिक सुख न टिकणार आहे. कोणतंच भौतिक सुख, विषय सुख, कोणतंच विषय सुख चिरंतर आनंद देत नाही. विषयाचे समसुख बेडाची बाहुले, अमराची बाहुले जाईल अमराची बाहुले गया. विषयाचे समसुख बेडाची बाहुले, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला. अहो चूल पेटलेली आहे आणि त्याच्यात ती बाई पुन्हा लाकडं घालते आणि म्हणे कधी विझेल वाट पाहते. अग्नीला इंधन पुरवल्यावर अग्नी विझेल असं वाटतोय, तसं जीवाला विषय पुरवल्यावर जीव तृप्त होईल असं वाटतंय. चला मी 2 मिनिटं घेतो तुमचे, अटेन्शन मध्ये बसा. एक काम करा, असं समजा तुमच्या हातात मी आत्ता सोन्याची वाटी दिली. कशाची? कल्पना करा, कीर्तनात कल्पना. कशाची वाटी दिली? सोन्याची वाटी दिली. मी कीर्तनाला गेलो होतो त्याच्यामुळे ओरिजिनल रायगडचा हापूस आंबाचा रस त्याच्यात टाकला. चमचा बी सोन्याचा दिला. वरती ओरिजिनल केशर टाकलं, 3 पाकळ्या, असं लाल दिसतंय वरून. ड्रायफ्रूट सोडले. आता खा. एक चमचा. काय आनंद आहे. दुःख आहे का ते? खरं सांगा, किती आनंद आहे. एक म्हणले फेंबर द्या रे चमचा. लावली वाटी तोंडाला, घटा 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 पिऊन गेला. वाढणारे उधार होते, त्याने पिली की पुन्हा वाढला, पुन्हा पिली, पुन्हा वाढला, पुन्हा पिली. 12 वाट्या पिला. आता 13व्याला गेला, म्हणजे वाटी. आता मला सांगा, पहिली रसाची वाटी पिण्यात जो आनंद होता, माझी शपथ आहे, आता 13व्या वाटीत तो राहिला का? खरं सांगा, राहिला? कमी झाला ना. पहिल्या वाटीत जो इंटरेस्ट होता तो राहिला का 13व्या वाटीत? तरी 14वी पिलं.
15, 16, 17, 20 प्याला. आता जर 20 प्याला तर ते रस नाही राहिला, तो 20च प्याला, कारण सकाळी तो लंबाच झाला. माझा मुद्दा तो नाहीये दिलं का विषयाने सुख, कारण विषय यतदग्रे विषयमेव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजन. अहो विषयाचं सुख प्रारंभी आनंद देतं, पण शेवट विषासारखा होतो. सात्विक सुख सुरुवातीला त्रास देतं, मन रमत नाही, मन लागत नाही, शरीर साथ देत नाही, पण सुरुवातीचा त्रास सहन केला तर नंतर अमृत प्यायला मिळतं, असं गीता तत्व सांगतं. अमृतोपमम, अमृतासारखं आहे ते, अमृता समान आहे ते. पण त्याकरता म्हणजे ह्याकरता काय करावं लागेल? दुसरा मुद्दा, साधना करावी लागेल. अमृतापर्यंत पोचायचं तर बिगर साधनेने. अलीकडे तर नवीनच निघालं हो, युट्यूबला बघतात, कीर्तन करावं वाटतं, माळ घालतात, ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचतात, आणि तिसऱ्या दिवशी तर कीर्तनाला बी उभा राहतात. साधना नाही, अनुभव नाही, शास्त्राचा अध्ययन नाही, कसं काय शक्य आहे? मला एक रिटायर्ड ऑफिसर भेटले, ते एका कॉलेजचे प्राध्यापक होते आणि रिटायर्ड झाले. मला भेटायला आले. ते म्हणले, नाना रिटायर्ड झालो, कॉलेजला डीन म्हणून रिटायर झालो, म्हणजे प्रिन्सिपलच्याही वरचं. आता तर नुसतं पेन्शनच 1.25 लाख रुपये भेटतं. म्हटलं माझ्याकडे का आले? मी म्हटलं आता असंही रिटायर्ड झालोय, काही काम नाही, उद्यापासून कीर्तन करावं असं वाटतं. कीर्तन करायला अभ्यास करावा लागतो, त्यामुळे काही विशेष नाही. मी मराठीचा प्राध्यापक आहे. अहो माझ्या कमीत कमी 1000 कविता पाठ आहेत, आणि जुन्या पिक्चरचे मला 2,500-3,000 हजार गाणे येतात. अजून काय पाहिजे कीर्तनाला? ऐकताय तुम्ही? नाशिक जिल्ह्याने तर ऐकायची गरज आहे. आम्ही म्हटलं हे लागत नाही कीर्तनाला, हरिपाठ पाठ लागतो. काकडा हरिपाठ कोणाचा आहे? मी म्हटलं अहो माऊलींचा 27 अभंगाचा हरिपाठ आहे. असं आहे का? म्हणजे त्याला तेही माहित नव्हतं. गळ्यात तुळशीची माळ घालावं, माळ बी घालावं लागेल का? मी म्हटलं कीर्तनापुरती घालायची पुन्हा काढायची का बुवा, असं सांगा बरं. याकरता अभ्यासच करावा लागेल, अध्ययनच करावं लागेल. म्हणून याज लागी जातो वनांतरा. तुकोबाराय वनामध्ये गेले, ते अध्ययना करता गेले, अभ्यासा करता गेले, शास्त्र अध्ययना करता गेले. म्हणून काय माणसाला चिंता पाहिजे, चिंता. तुम्ही म्हणाल चिंता कशाची? तू कामाने चिंता वाटे, तू कामाने चिंता वाटे, तू कामाने चिंता वाटे, तू कामाने चिंता वाटे. कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे देवा कृपा करील, देवा कृपा करील. पोरीच्या लग्नाची चिंता नाही, पाणी पडायची चिंता नाही, कांद्याच्या भावाची चिंता नाही, आणि सख्या भावाची बी नाही. मग तो का म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेल. असा एखादा मला सांगणारा भेटेल का? पुसावेसी हेची वाटे.
नाही का? कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन. काय कृपालय नारायण, काय कृपालय नारायण, काय कृपालय नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, ऐसे सांगा तुम्ही संतजन, ऐसे सांगा तुम्ही संतजन, ऐसे सांगा तुम्ही संतजन. करा समाधान चित्त माझे, तळमळीने उठलं गेलं नाथ महाराजांकडे. ते म्हणले देव आहे का हो? म्हणलं आहे ना, दाखवा मग. अरे काही साधना, काही थांब. नाथ महाराजांनी थांबून घेतलं त्याला. मग आता नाथ महाराजांचं थांबवणं काही कोरडं मोरडं नाही. पंचपक्वानाचं रोज जेवण, दुपारी पुरणपोळी, संध्याकाळी बी पुरणपोळी. ते खाण्यातच विसरलं. बरेच जण वारीला येतात ना, पंक्तींमध्ये बाकी भजनच विसरतात. आता तुम्हाला एक गोष्ट म्हणजे आवडणार नाही तरी सांगतो मी बरं का, म्हणजे माझं व्यक्तिगत मत. या अवांतर भारी भारी पंक्ती होतात ना, त्याच्यामुळे भजने कमी आणि पंक्ती जोडेच जास्त वारीत घुसतात. त्यापेक्षा आपल्या आमटी भाकरीच्या पंक्ती पाहिजे, म्हणजे पंक्ती जोडे येणार नाही, कमीत कमी भजनेच वारी करतील. ही सगळी मोकार गर्दी देणार आहे. बरं देणाऱ्याने काय केलेलं असतं, टेबला खालून घेतलेलं असतं. त्याला असं वाटतं एक पंगत दिली की वर्षाचं शुद्ध होईल. मी म्हणतो अशांच्या पंक्ती घेता तरी कशाला? शुद्ध सात्विक पाहिजे ना मारा वारकऱ्याचं. मी अजून कितीतरी वारकरी पाहिले, तुम्हाला खोटं वाटेल आजही. सत्य सांगतो बरं काय, गाईचं दूध उकळवायचं, गाईचं दूध उकळवायचं, ते अर्ध आटवायचं. त्या आटलेल्या दुधात गव्हाचं पीठ मळायचं आणि त्या गव्हाच्या पिठाच्या एवढ्या चपात्या करायच्या, त्याला दशम्या म्हणा, त्या बांधायच्या आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी घ्यायची. माऊलीपासून निघाल्यावर पंढरपूरला पोचेपर्यंत दुसऱ्याचं अन्न खात नाही. ती आणलेली चपाती चटणीवरच वारी करणारे कितीक वारकरी अजून आहेत. दाखवतो तुम्हाला सर, मी अजून आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. परळी वैजनाथची एक वारकरी आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. दुसऱ्याचं अन्न घेत नाही म्हटलं वारी. आम्ही तर हॉटेल सोडत नाही. हॉटेलमध्ये बी गेल्यावर विचारतो किचन वेगवेगळे आहेत ना, मग जमतंय काय नाही ते. अरे कसले वारकरी. चला पुढे चला. साधना मला ते खात बसलं नाथ महाराज. त्या खाण्यात विसरलं. पुन्हा त्याला आठवण आली. 8:45 होऊन गेले होते. आठवलं म्हणजे मला देव दाखवा. नाथ महाराज म्हणले आज पहाटे ये, तुला देव दाखवतो. पहाटे आलो. दाखवा देव. अरे आंघोळ तर कर, शुचिरबुध हो ना. चला आपण गोदावरीच्या स्नानाला जाऊ. नेलं गोदावरीवर. गोदावरीला पूर पाणी असायचं पूर्वी. नाथ महाराजांनी त्याला इतके बुडेपर्यंत पाण्यात नेलं. ते म्हणजे देव बघायचं ना तुला, फक्त या पाण्यात एक डुबकी मार. त्यांनी एक डुबकी मारली, बुडला आणि वरती आला. पाणी झटकलं, नाक मोकळं केलं. नाथ महाराज म्हणजे दिसला का देव? नाही हो, काहीच नाही ना. बरं अजून एक डुबकी मार. अजून एक मारली, परत वरती आला. अहो दिसला का देव? ते म्हटलं देव अंगात यायची वेळ आली, दिसायचा तर संबंधच नाही. थंडी भरली. नाथ महाराज म्हणले मग अजून एकदा डुबकी मार. तिसऱ्यांदा डुबकी मारली. नाथ महाराजांनी त्याचं मुंडकं धरलं आणि पाण्यात असा दाबला. असला दाबला, खाली तडफडायला लागला, तळमायला लागला. त्याची शक्ती जास्त एकवटली आणि त्याच्यातून बाहेर आला आणि सुटून काठावर पळाला. एवढा दगडच उचलला. देव दाखवतो का देव आज्ञा दाखवतो? हे तुझ्या डोक्यातच घालतो. विश्वास ठेवून आलो मी तुझ्याकडे. नाथ महाराज शांती ब्रह्म होते. शांत शांत शांत.
नाथ महाराजांनी बसून घेतलं. तुला मी दाबून धरलं पाण्यात, तेव्हा तुला तुझी प्रेम करणारी बायको आठवली का? एकुलते एक पोरग आठवलं का? बँकेतले एफडी आठवले का? आई बाप आठवले का? घरातलं कोणीच आठवलं नाही. मग तुला काय आठवत होत? अहो काहीच नाही आठवत. माझ्या मनात एकच तळमळ होती, याच्यातून कसा बाहेर पडेल, याच्यातून कसा बाहेर पडेल, याच्यातून कसा बाहेर पडेल. नाथ महाराज म्हणले, हे सगळं तू ज्या दिवशी विसरशील आणि या भवसागरातून कधी तरुण नेईल आणि ईश्वराची कधी भेट होईल, आतून ज्या दिवशी आवाज येईल त्या दिवशी श्री गुरुही भेटतील आणि त्या दिवशी ईश्वराचं दर्शन होईल. आतून पाहिजे ना ती तळमळ पाहिजे. बघा आता हा दृष्टांत इथं लागू नाही पडणार, पण तरी त्यातला त्यात इथं विमान प्रवास केलेलं कोणी आहे का? बरं अजून कोणी? हा हा ज्यांना विमान प्रवास केलाय ना तेवढ्यांना कळेल फक्त बरं का. ते विमानात प्रवासाला गेलं का आधी आपले लगेज देऊन टाकावं लागतं, ते जमा करून घेतात, म्हणजे आपल्या बॅगा ते विमानात जातात. आपण उतरलो का मग ते उतरताना पुकारतात, असे बेल्ट असतात, आपल्या बॅग बेल्ट नंबर 2 वर येईल. मग ते पार्सलवाले सगळ्या बॅगा आणतात, त्या बेल्टवरती आदळतात, ते बेल्ट असं गोल गोल घुमतो बरं का, आणि त्याच्यात सगळ्या त्या बॅगा अशा फिरत राहतात. आणि हा माणूस उतरून असा त्या बॅगेकडे बघतो. काय बघतो? आपली कधी येते. आणि एकदा नजर चुकली की तो बेल्ट निघून जातो. नाही बॅग घेण्याकरता एवढा एकाग्र होतो ना, तेवढा ध्यानात झाला की देव भेटला. याच्यापेक्षा काय वेगळं? तेवढा कीर्तनात झाला तरी देव भेटला. याला साधना म्हणतात. हो याला साधना म्हणतात, साधना म्हणतात. किंवा जाऊ द्या दृष्टांत नाही सांगत. आता ही साधनेतून जे प्राप्त होतं त्याला शुद्ध अवस्था म्हणतात. या साधनेतून जे प्राप्त होतं त्याला शुद्ध अवस्था म्हणतात. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. त्या सिद्ध अवस्थेचं चिंतन, त्या सिद्ध अवस्थेचा परिचय महाराज अभंगाच्या पहिल्या बोलो बोलने बोलने
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलो अबोलने ही सिद्ध अवस्था आहे. काय आहे, जगामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येते, पण सिद्धी साधनेशिवाय मिळत नाही. आणि प्रसिद्धी खोटी असते आणि सिद्धी खरी असते. म्हणून काही महात्मे सिद्धही नाही प्रसिद्धही नाही. मग ते कशाचे महात्मे? काही सिद्ध असून प्रसिद्ध नाही, काही प्रसिद्ध असून सिद्ध नाही, काही सिद्धही आहेत आणि प्रसिद्धही आहेत. तुम्ही आम्ही सिद्ध नाही आणि प्रसिद्ध बी नाही, सिद्ध आणि प्रसिद्ध नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून आला तर बायकोच ओळखत नाही. घेईच ना बायको. बायको म्हणलं आधार कार्ड दाखव आधी, नाही तर दुसऱ्यालाच घरात घ्यायची. असली आमची अवस्था आहे. आम्ही सिद्धही नाही आणि प्रसिद्ध तर अजिबात नाही, अजिबात नाही. काही सिद्ध आहेत पण प्रसिद्ध नाही, असे कितीतरी महात्मे आहेत महाराज. इतके सिद्ध आहेत पण ते जगात येत नाही, समाजात येत नाही. वेड्याचं सोंग घेतात, वेड्याचं सोंग घेतात. असे कितीतरी महात्मे हिमालयात आजही आहेत, नाही का? आजही तुम्ही ऋषिकेश हरिद्वारला गेलात, कितीतरी महात्मे आहेत, सिद्ध आहेत पण अजिबात प्रसिद्ध नाही, अजिबात प्रसिद्ध नाही. मी एकदा काय झालं बरं का, तुम्हाला सांगतो. आता ती गोष्टाला 20 तरी वर्षे झाले असतील. आळंदीच्या इंद्रायणीत माऊलींच्या दर्शनाला गेलो. इंद्रायणीचं हातपाय धुवायला गेलो. मी काय स्नान करायला गेलो नाही बरं का, हातपाय धुवायचे होते. आता इंद्रायणीत हातपाय धुवायला गेलो ना, एक असा महात्मा बसलेला होता. त्याने बारदान नेसलेले होते आणि ओंकार करत होते. ओंकार चालू होता. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ते बसलेले होते आणि मी उभा होतो, तरी ते माझ्या डोक्याबरोबर त्यांची उंची होती. मी दुर्लक्ष केलं. मी इंद्रायणीत गेलो, हातपाय धुतले, नाही का, अर्घ्य दिलं, डोळ्याला पाणी लावलं, सगळं झालं. हे करून यायला मला 5-7 मिनिटं तर लागतील ना. तरी महात्म्याचा ओंकार तसाच चालू होता. म्हणजे ओंकार बंदच नाही, श्वास. मला दैवरून आलं आणि मी आपला हळूच गेलो, डोकं टेकवलं आणि त्यांचा ओंकार थांबला आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. म्हणजे ते दिसतं. म्हटलं महाराज कोण आहे? तो हिंदी बोलायचा. मैं तो हूँ अपना फकीर. मी म्हटलं क्या करते? म्हटलं योग करता हूँ. म्हटलं योग यहाँ क्यों करते? योग तो करने गिरी के अंदर हिमालय में जाना चाहिए. त्याने मला सांगितलं बेटा मैं हिमालय में 12 साल योग करके आया हूँ, योग सब साध्य हो गया है. मेरा गुरुजी को पूछा, गुरुजी इसके भी आगे क्या योग है? मेरे गुरुजी ने पूछा, शास्त्र का योग खत्म हो गया, इसके भी आगे योगी बनना है और योग सीखना है तो महाराष्ट्र में जाओ, ज्ञानेश्वर महाराज की समाधि है, वो योगी उनके योगी है, उधर जाके साधना करो, आपको उसका आशीर्वाद. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जने निगमवाले प्रगट केली, जने निगमवाले प्रगट केली, गीता संपल्यामुळे धावपळ करतोय, बाकी काही नाही. हो, अथवा योगी जो म्हणजे 6व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकातली पहिली ओळी, जो देवांचा देव जाणे जे तू सक सर्वज्ञ माझे चैतन्य ते योगी. योगी योगी नाही का, योगी. आता ऐका ना, योगी काय करतो? ध्यान करतो. योगी काय करतो? ध्यान करतो. अजून एक वाक्य ऐका आता. एक ज्ञानी आणि एक योगी तीर्थयात्रेला गेले. काय म्हणतो मी? आपल्याला अवस्था सांगायची. एक योगी आणि एक ज्ञानी तीर्थयात्रेला गेले. ज्ञानी ज्ञानदेव होते, ते योगी होते, आणि नामधारक नामदेवराय होते. नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज चालले. एकदा दुपारी असं सहज झाडाखाली बसले. माऊली म्हणले नामदेवराय जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणले काय? एक शंका विचारायची होती.
म्हणलं काय शंका विचारायची? म्हणले योग साधनेबद्दल विचारायचे. नामदेवराय म्हणले माझी चेष्टा करता का तुम्ही? योगाचं तुम्हीच आम्हाला सांगा, आम्हाला कुठला योग माहीत. आमचा योगायोग तुमच्या बरोबर तीर्थेला आलो. देवाने सुट्टी दिली. योग नाही म्हणले. वारकरी संप्रदायाची योगाची व्याख्या काय तुम्ही मला सांगा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवरायांची योग म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी योग म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ऐका. एका ईश्वरी तत्वाच्या केंद्रबिंदूवर आपलं आत्मतत्व समर्पित करून मन बुद्धी चित्त एकाग्र होणं आणि ते काही कालापर्यंत तिथंच स्थिर राहणं, त्याला ध्यान म्हणतात. याच्यातला निरोध सांगितलाय. याच्यात निरोध सांगितलाय. माझं ध्यान पखवाजावर गेलं. ऐका, माझं ध्यान कुठे गेलं? पखवाजावर गेलं. आता पखवाजावरच आहे, पण पखवाजावरून माझं ध्यान माईकवर आलं. पखवाजावरून माझं ध्यान माईकवर आलं. आता पखवाजावरून माईकवर येण्याकरता त्याला मधला जो वेळ लागतो, त्याच्यामध्येही माझ्या ध्यानात पखवाजच असेल. माझ्या मनाला कंट्रोल करून ठेवलं असेल. आणि माईकवर जाऊ द्या तरी पखवाजच दिसतोय. विनयकडे जाऊ द्या तरी पखवाजच दिसतोय. विषयावर जाऊ द्या तरी पखवाजच दिसतोय. नाही 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 नाही, सगळीकडे फिरू द्या तरी ईश्वरी तत्वच दिसतोय. त्याला ध्यान म्हणतात. आता वेळ संपून गेला, त्याच्यामुळे मी ह्याच चरणावर थांबणार आहे. 5 मिनिटं राहिले माझे. एकदा काय झालं, भांडण झालं. भांडण बाया बाया आल्या की भांडण होतात. म्हणजे इथल्या नाही बरं का. रुक्मिणी मातेचं आणि राधेचं भांडण झालं. ते म्हणजे काय का माया नवऱ्याला नादी लावती, मी स्वतः त्याची पत्नी आहे, तू तुझ्यावर एवढं प्रेम करतो. त्यालाही कळत नाही. कृष्णाला म्हणले का हो, मी आहे ना, काय राधेचा नाद तुम्हाला एवढा? मोबाईल तोंडावर पडेपर्यंत चॅटिंग करत बसता. झोपून जाग येते तरी तुमचा मोबाईल बंद होत नाही. अहो एवढ्या वेळ ध्यान केलं असतं तर ईश्वराचं दर्शन झालं असतं. ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय वाचले असते. देव म्हणले थांबा, तुमची दोघींची परीक्षा घेतो. राधेला आणि रुक्मिणीला देव यमुनेत घेऊन गेले. यमुनेच्या दोघी तीरावर एक दोर बांधला आणि एक भरलेला हांडा देवाने घेतला आणि रुक्मिणीच्या डोक्यावर ठेवला. आणि रुक्मिणीला सांगितलं, या दोरावरनं चालत त्या तीराला जायचं आणि तीरावरनं चालत ह्या तीराला यायचं. रुक्मिणीने हांडा डोक्यावर घेतला. देवाचीच बायको चालली ना ठुमकत ठुमकत. 2-3 पावलं चालली, दोर हल्ला, भटकन पाण्यात पडली, ओली झाली ना आली. द्या तिच्याकडे द्या. पुन्हा देवाने राधेच्या डोक्यावर ठेवला. राधे दोऱ्यावर चालत निघून गेली. त्या तीरावर गेली, त्या तीरावरनं या तीरावर आली. हांडा खाली ठेवला, देवाचं दर्शन घेतलं. रुक्मिणी, बाई तू कशी गेली? तू कशी गेली? ते म्हणले मी गेलीच नाही. ज्या क्षणी ईश्वराने म्हणजे कृष्णाने माझ्या डोक्यावर हांडा ठेवला, त्या कृष्णाचं ध्यान करत तिकडं गेली आणि ध्यान करत इकडं आली. मी त्याच्या ध्यानात होते म्हणून बाकीचं काहीच ध्यानात नव्हतं. त्याला ध्यान म्हणतात. त्याला ध्यान. तू का म्हणे वाचा राहिली कुंठीत, नाही का? एक सांगू का, बोलण्यातलं मायातत्व असतं, न बोलण्यातलं ब्रह्मतत्व असतं. बोलो आबोलने. आता 3 मिनिटात थांबतो, काळजी नका करू. उरलेलं शरण कधीतरी बघू. मी खरं म्हणजे पायाच असा भरला नाही या अभंगाचा. आता तुमचं तुम्ही बरोबर कळस करून घ्याल, तुम्हाला त्याची आता दिशा मिळून गेली. बोलो आबोलने मरोनिया जीने ओळखावे लागतात. ते कधी स्वतःचा परिचय देत नाही. दुसरी गोष्ट लक्षण, भोगी त्याग झाला. माझं नीट ऐका बरं का, हा फार महत्वाचा विषय. भोगात असून त्यागी होणं हे सगळ्यात अवघड आहे. त्यागात असून भोगी होणं हेही अवघड आहे. पण मला सांगा, त्यागात असून त्यागी राहणं अजिबात अवघड नाही. त्यागातच आहे, पुन्हा त्यागात राहायला अवघड नाही. पण भोगात असून त्यागात जाणं नाही. समजलं तुम्हाला? या महाराष्ट्राचं कर्ज माफ होईल आणि महाराष्ट्र कैक वर्ष बसून खाईल
एवढी प्रॉपर्टी तुकोबारायांकडे असताना सुद्धा ती पाण्यात बुडवणं आणि भंडाऱ्या डोंगरावर भजन करणं याला भोगातला त्याग म्हणतात. अजून सांगू का, जाई होतो माते न करी आम्ही विष्णुदास, त्याला भोगातला त्याग म्हणतात. सगळे सुख समोर आले, छत्रपती शिवरायांनी नजराणा घेऊन यावा, तो परत पाठावा, याला भोगातला त्याग म्हणतात. साधा आमदार आमचं फोन उचलत नाही आणि इकडे तो छत्रपती शिवराय कीर्तन ऐकतात, त्याला भोगातला त्याग म्हणतात. एक वाक्य माझं नीट ऐका, जेवढा त्याग कराल तेवढे मोठे व्हाल आणि जेवढे भोगात जाल लवकर संपून जाल. भोगी त्याग झाला, संगीच असंग, संगात राहून असंग राहता आला पाहिजे. राहायचं सगळ्यात. त्या पिकलेल्या चिक्कूमध्ये बी असते, आत राहते पण अजिबात चिटकून घेत नाही, स्वच्छ राहते. ते चिक्कू सारखं राहा, म्हणजे चिक्कू नका राहू, चिक्कू सारखं राहा, आतल्या बी सारखं राहा, सगळ्यात राहा, नाही का. संगीच असंग याचा परिचय तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसण येते पुसा. खरं सांगू का, हा सगळा अभंग गुरुजींकडे लागतो. गुरुजी बोलत होते ते ब्रह्मतत्वाचं आणि शास्त्र सूत्राचं बोलत होते. बोलो आबोलने मरोनियाजीने 14 वर्ष झाले तरी जिवंत आहेत. असोनी नसणे, हजारो शिष्यांच्या हृदयात आजही त्यांचं स्थान आहे. असोनी नसणे जनियामा. भोगी त्याग झाला. शिक्षक असताना सगळ्या भोगाचा त्याग केला आणि ह्या दुःखी जीवांना नामसाधनेचा प्रचार केला, नाही का. असं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या चरणी हे समर्पण आहे. तुका म्हणे नोवे दिसतो मी तैसा, पुसन येते पुसा. पांडुरंगा विठोबा रखुमाही झालेली सेवा गुरुजींच्या चरणी समर्पित, माईंच्या चरणी समर्पित. गुरुजींच्या नंतरही खरं म्हणजे अनेक संकटांना तोंड देत आपल्या वडिलांचं नाही तर आपल्या श्रीगुरूंचं कार्य पुढे नेण्याकरता राम लखन दोघी झटतायत. आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यावर सुद्धा, शारीरिक हानी झाल्यावर सुद्धा अजिबात न डगमगता बापू एवढ्या ताठ मानेने परमार्थाचं जीवन जगतायत. याच्यापेक्षा गुरुजींनी काय दिलं पाहिजे. मला तर त्यांच्यामध्येच गुरुजी दिसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा सात्विक भाग बघा. मगाशी मी आलो ना, हे इथं बसलो, मला खुर्ची दिली वहिनींनी बसायला आणि त्यांना तिथं बसवायला दिलं. ते माझ्याकडे म्हणे तुम्ही यावं अशी इच्छा होती, तुम्ही आले, आता कीर्तन झाल्यासारखं आहे. आणि ढासा रडले ते. असं काही अश्रू डोळ्यात उगच येत नाही. त्याकरता कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. ते साधनेचा चेहरा, साधनेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. त्या निमित्ताने ही सगळे चालले. सगळी मंडळी आज किती सगळी तुम्ही मोलाची माणसं आहेत. सगळे आलेले आहात. आमचे महाराज तर फार गोड माझे संबंध आहेत. माझ्या गावचे माजी पोलीस पाटील हिरामन गांगुर्डे तेही आलेले. त्यांना आत्ताच ज्येष्ठ वारकरी म्हणून खानदेश वारकऱ्यांचा पुरस्कार मिळाला, नाही का. त्यांचे अभिनंदन त्या पुरस्काराकरता. सगळी माझी प्रेमाची मंडळी, चेहरे पाठातले, व्यक्तिगत नाव घेऊन वेळ घेत नाही सगळ्यांचा, नाही का. सगळ्यांना धन्यवाद देतो. हे कार्य पुढे असंच चालू राहावं. 14 वर्ष काय, 25व्या वर्षी गुरुजींचा रौप्य महोत्सव सोहळा, नाही का, महाराष्ट्रात गाजावा एवढा मोठा व्हावा
आणि तोपर्यंत सगळ्यांना आयुष्य मिळावं आणि त्याच्यात बी जागरचं कीर्तन माझं व्हावं अशी भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा